रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील आरटीओ कार्यालय परिसरातील समर्थ ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीतील 4घांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून या टोळीतील अन्य 2 फरार झाले आहेत। या गुन्ह्यात पोलिसांनी दरोड्याचे कलम वाढवले। साहिल दशरथ गायकवाड या समर्थ समीर गायकवाड, सार्थक दशरथ गायकवाड आणि अनिकेत पांडुरंग गायकवाड सर्व राहणार भैरूवस्ती, लिमायवाडी, सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणात अजिंक्य चव्हाण राहणार वारजे, माळे वाढप, जिल्हा पुणे आणि विशाल जाधव राहणार तुळजापूर हे 2 फरार आहेत। विजापूर रोडवरील आरटीओ कार्यालय परिसरातील गणेशनगर बस स्टॉप जवळ दीपक दिगंबर वेद पाठक यांचं समर्थ ज्वेलर्स नावाचं दुकान आहे। 1 नोव्हेंबर रोजी रात्री 7:45च्या सुमारास वेद पाठक यांच्या समर्थ ज्वेलर्स दुकानात मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी कोयता व पिस्टलचा धाक दाखवत वेद पाठक व दुकानातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत दुकानातील सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला। यावेळी चोरट्यांनी कोयत्याला मारून दुकानातील काच फोडून 10,000चं नुकसान केलं होतं। याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील तसेच शहराच्या विविध भागातील सुमारे 125 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाची तपासणी करून संशयित आरोपीची ओळख पटवली। या गुन्ह्यातील संशयित 3 गुन्हेगार हे MH13ES 2578 क्रमांकाच्या दुचाकीवर यतीमखान्याजवळील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी 3घांना ताब्यात घेतले। त्यांनी त्यांची नावं साहिल, समर्थ, सार्थक अशी सांगितली। या 3घांकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यांनी हा गुन्हा त्यांच्या एका अल्पवयीन साथीदार मुलासह अजिंक्य चव्हाण व विशाल जाधव यांच्या मदतीने केला असल्याचं सांगितलंय। 3घांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिकेत यास अटक केली। या 4घांकडून पोलिसांनी 2 दुचाकी, 1 कोयता, 2 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, शंकर धायगुडे, विजय पाटील, मुकेश गायकवाड, निलेश पाटील सोनवणे, तुकाराम घाडगे, दत्तात्रय काळे यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य चव्हाण यांचे पुणे इथं रेकॉर्ड आहे। त्याच्या विरुद्ध पुणे पोलिसांकडे गुन्हे दाखल आहे, तर साहिल गायकवाड आणि अजिंक्य चव्हाण यांच्या विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे। तसेच विधी संघर्षित बालक देखील रेकॉर्डवरील असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। ते अजून ओरिजिनल वेपन आहे का कन्फर्मेशन नाहीये आणि ते आरोपी अजून ताब्यात नाहीये। ताब्यात मिळाल्यानंतर त्याबद्दल चौकशी होईल। त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय आहे सद्यस्थिती ते सर्व गोष्टीबद्दल आता माहिती घेण्यात सुरू आहे। जे प्रिकॉशनरी मेजर्स आहे, एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत, 4 दुकानं आजूबाजूचे आहेत, ते सर्वांनी मिळून तरी एक आर्म्ड गार्ड ते ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅमेरास लावलेला आहे मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी रोड फेसिंग पण चांगला क्वालिटीच्या कॅमेरास लावला तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होईल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।